नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सचिन सुभेदारांच्या घरी राहायला आला आणि अस्मिताने त्याला माफ केलं. हे सगळं काही पाहून इथे मात्र अर्जुनची खूप चिडचिड होत असते. अर्जुन खूप चिडलेला असतो आणि ज्यावेळी आता सायली रूममध्ये येते, सायली काही बोलणार तर अर्जुन तिला म्हणतो, एक मिनिट, जर तू अस्मिताईबद्दल काही बोलणार असशील तर काही बोलू नकोस, मला काही ऐकून घ्यायचं नाही. तर आता सायली म्हणू लागते, बरं मी अस्मिता ताईबद्दल काही बोलत नाही, परंतु तुम्ही जरा शांत व्हाल का? तुम्ही तुमचा राग शांत कराल का? आपण एक काम करूयात, आपण फेया मारूयात. तर अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते, हो आता तुम्ही हात द्या बरं. असं म्हणत आता सायली अर्जुनचा हात मागण्यासाठी आपला हात पुढे करते. ज्यावेळी सायलीचा डावा हात असतो त्यावेळी अर्जुन उजवा हात देत असतो. सायली म्हणते, हा नाही, डावा हातच द्या. अर्जुन म्हणतो, काय चाललंय, हे कसं शक्य आहे? तर सायली म्हणते, हो मी सांगते ना, मग ज्यावेळी माझा उजवा हात असेल त्यावेळी तुम्ही तुमच्या उजवा हातात द्यायचा आहे आणि माझा डावा हात असेल तर तुम्ही तुमचा डावा हातच द्यायचा आहे. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, पण आपल्याला शक्य होणार आहे का असं चालायला? तर सायली म्हणते, ते काही मला माहीत नाही. तुम्ही माझा उजवा हात आहे ना, मग तुमचा सुद्धा उजवा हात द्या. असं म्हणत आता सायली अर्जुनचा हात हातात घेते आणि फेया मारत असते. परंतु आता दोघांचेही हात सेम असल्यामुळे आता ज्यावेळी सायली मागच्या बाजूला वळते त्यावेळी आता अर्जुनला काही वळता येत नसतं. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको काय चाललंय, हे आपण असे चालू शकतो का? अगं जर माझा उजवा हात असेल तर तुझा डावा हात असायला हवा, आणि जर माझा डावा हात असेल तर तुझा उजवा हात असायला हवा, तरच आपला बॅलन्स राहणार. तर सायली म्हणते, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे. आता सायलीला नक्की काय बोलायचं अर्जुनला काहीच कळत नसतं. तर सायली पुढे म्हणते, तुम्हाला हे तर कळतं ना, मग अस्मिता ताईंच्या बाबतीत तुम्हाला का कळत नाहीये? अर्जुन म्हणतो, बायको नक्की तुला काय म्हणायचंय? तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला जर अस्मिता ताईंच्या बरोबरीने चालायचं असेल तर असाच समतोल राखायला हवा. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, म्हणजे तुम्ही आता हट्ट करून बसला आहात, परंतु अस्मिता ताईंचा कुठला हात धरायला हवा हे आता आपण ठरवायला हवं, कारण आता त्यांचं मन जपणं, त्यांचं मन जाणं खूप महत्वाचं आहे. आणि तरच समतोल राखता येईल, तरच आपल्याला बॅलन्स सांभाळता येईल. आणि कसं आहे ना, कुठल्याही स्त्रीला आपल्या नव्यापासून वेगळं होणं हे साधं सोपं काम नाहीये. तिच्यासाठी ते खूप अवघड आणि वेदनादायी आहे. आणि आज अस्मिता ताईंना या दिवसात त्यांना त्यांच्या नव्याची गरज भासणे, त्याच्या सोबत असणं हे त्यांना वाटणारच. आणि अशा क्षणी आपण त्यांना, त्या दोघांना वेगळं नाही करू शकत. अस्मिता ताईंनाही माहीत आहे की सचिन भाऊची चुकली आहेत, परंतु त्यांना या क्षणाला आपल्या बाळासाठी त्याच्या वडिलांची गरज आहे. आणि म्हणूनच कदाचित अस्मिता ताईंनी या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं असतील, किंवा या सगळ्या चुका मागे टाकत एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची ठरवली असेल. मलाला मान्य आहे की सचिन भाऊजी चुकले आहेत, पण सचिन भाऊजी जर सुधारले तर खरंच खूप छान आहे. कोणाला नाही आवडणार, आपल्या सगळ्यांनाच आवडेल. परंतु सचिन भाऊजी जर चुकतच राहिलेत तर मग आपल्याला अस्मिता ताईंना वेळ द्यावा लागेल, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, त्यांना समजून घ्यावा लागेल, त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. पण तोपर्यंत चिडचिड न करता त्यांचा हात धरून फक्त त्यांना साथ द्या. आता सायलीच बोलणं अर्जुनलाही पटलेलं असतं. सायलीने खूप शांतपणे अर्जुनला समजावलेलं असतं आणि सायलीचे ते शब्द अर्जुनलाही कळालेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, हो बायको, मला कळते आणि तुझं बोलणंही मला पटते. आय एम सॉरी बायको, खरंच मी एवढं चिडायला नको होतं. तर सायली म्हणते, मग एवढी चिडायची काय गरज होती? आज तर सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. अहो, 22 वर्षापूर्वी ज्या गुन्हेगाराने एवढा मोठा गुन्हा केला होता त्या गुन्हेगाराला तुम्ही शिक्षा दिली आहे. नागराजचा गुन्हा तुम्ही सगळ्यांसमोर आणलात आणि नागराजला आज शिक्षा झाली आहे. मग हा आनंदाचा दिवस साजरा नको का करायला?
तर अर्जुन म्हणतो हो ते खरं आहेच, परंतु एक सांगू का, आता मात्र मी केस जिंकून आलो, पण इथे मात्र तू मला हरवलेस. तर सायली अर्जुनला म्हणते, या 4 भिंतींच्या आड मी तुम्हाला हरवणारच आहे, परंतु बाहेर मात्र विजय तुमच्याच असणार आहे. अगदी आज जिंकलात तसेच आज तुम्ही जे यश मिळवले तसंच यश तुम्ही बाहेर कायम मिळवायचे आहे. आज ज्यावेळी जज साहेब निकाल देत होते ना, त्यावेळी बाबा रविराज काका प्रतिमा आत, या सुमन काकू, या सगळ्यांच्या डोळ्यात मी तुमच्या विषयीचा अभिमान पाहिला आहे. खूप अभिमान वाटत होता त्यांना. तुम्ही तर केस एक हाती फिरवली आणि त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. तर सायली अर्जुनला पुढे म्हणते, पण मला एक गोष्ट कळाली नाही की तुम्ही महिप्तला जे खोटो दाखवायला गेला होता ते खोटो त्याने पाहिलेही नाहीत, परंतु तुमच्या हातातील ते खोटो पाहून त्याच्यावर एवढा परिणाम कसा काय झाला. आता सायलीचा हा प्रश्न ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. त्याला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली या गोष्टीचा विचार करत असते, परंतु अर्जुनला तो दिवस आठवतो ज्या दिवशी अर्जुनने साक्षीला पाहिलेलं असतं आणि त्या दिवशीच अर्जुनला कळालेलं असतं की साक्षी जिवंत आहे, आणि म्हणूनच त्याने महिप्त शिग्रे सोबत डील केलेलं असतं की जर साक्षी जेलच्या बाहेर राहायला हवी असेल तर तुला आता कोर्टासमोर सत्य सांगावंच लागेल. रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबाला मारण्यासाठी नागराज किल्लेदार यानेच तुला सुपारी दिली होती, हे सत्य तुला कोर्टासमोर कबूल करावं लागेल. परंतु अर्जुनने हे सत्य मात्र सायलीपासून लपून ठेवलेलं असतं. त्याने अर्जुनला यातलं काहीच सांगितलेलं नसतं, त्यामुळे सायलीला याबद्दल काहीच माहीत नसतं. सायली अर्जुनला विचारते नक्की काय झालं होतं. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, काय हो सांगा ना, नक्की काय झालं होतं. तर अर्जुन म्हणतो, सांगितलं ना बायको. अगं महिप्तला वाटत असेल की त्याच्या एखाद्या जुन्या क्राईमबद्दल मी आता खोटो कोर्टात सादर करीन आणि म्हणूनच तो घाबरला असेल. तर सायली म्हणते, महिप्तला माहीत होतं की तुम्ही त्यांच्या कोणत्याही गुन्ह्याबद्दलची शिक्षा तर तुम्ही त्यांना देऊच शकता आणि त्याबद्दल कोर्ट त्यांना शिक्षाही देईल, परंतु आज नागराजचं सत्य सांगून महिप्तला कोणता फायदा होणार होता की ज्यामुळे त्याने नागराजच सत्य सगळ्या जगासमोर सांगितलं. आतापर्यंत हे सत्य कबूल करण्यासाठी तो तयारही नव्हता, मग अचानक कसा तयार झाला. आता सायलीच्या या पुढच्या प्रश्नावर अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही आणि अगदी वकिलाप्रमाणे तो विषय बदलतो आणि म्हणू लागतो, ऑब्जेक्शन मिल्ड मी सायली. अर्जुन सुभेदार यांच्या नव्याने आता एवढी मोठी केस जिंकून आल्यानंतर, तो दमून आल्यानंतर मी सायली सुभेदार यांनी आपल्या नव्याला कॉफी न विचारता प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आता अर्जुनच्या या बोलण्यावर सायली हसू लागते. तर अर्जुन पुढे म्हणतो, मी कोर्टाला विनंती करतोय की यांना सक्त ताकीद देण्यात यावी की नव्यावर फक्त प्रेम करावं, उलट तपासणी करू नये. आता अर्जुन असं म्हणत सायलीकडे पाहतो, तर सायली अर्जुनकडे दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर सुभेदारांच्या घरी जेवणानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात. चैतन्य जेवणाची तारीफ करत म्हणतो, खरंच किती कमाल जेवण झालं होतं. आता तर माझं पोट इतकं गच्च भरलंय की मला आता काहीच करावं असं वाटत नाहीये. जेवणातील एक एक पदार्थ असं वाटत होतं काय खाऊ आणि काय नको. मला तर त्या महाराजा थाळीचीच आठवण झाली. खरंच कमालीच जेवण होतं. तर आता अर्जुन म्हणू लागतो, पण आज भाजी कोणती होती. तर सायली म्हणते, ओळखा बघू. अर्जुन म्हणतो, कोणती भाजी होती, मला तर काही कळालंच नाही. सायली म्हणते, हो का. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी कोणती भाजी होती. तर पूर्णाजी म्हणतात, तुला ओळखायला सांगितलं ना, मग तू मला काय विचारतोयस. अर्जुन म्हणतो, मला तर काही कळालं नाही. तर सायली म्हणते, ज्याला तुम्ही सकाळी लाकूड म्हणत होता ना, त्याचीच भाजी होती. अर्जुन म्हणतो, सुरणाची भाजी. आता सर्वजण हसू लागतात, कारण अर्जुनने सुरणाला लाकूड म्हटलेलं असतं हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया अगदी डोक्यावर पदर घेऊन आलेली असते. तर प्रियाला पाहून पूर्णाची चिडतात आणि प्रियाला प्रश्न करत म्हणतात,
कोर्टातून घरी यायचं सोडून कुठे भटकायला गेली होतीस? प्रियाच्या हातातील पिशवी वाहत पूर्णाची म्हणतात, आणि शॉपिंगही झालेली दिसतेय. तर अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो, पूर्णाची, ती मंदिरात गेली होती ना. आता हे ऐकल्यानंतर कल्पनात ताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, तन्वी, आणि मंदिरात आता सर्वांनाच हसू येत असतं, कारण प्रिया मंदिरात जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास नसतो. तर आता प्रिया सर्वांच्या समोर प्रसाद ठेवते आणि म्हणू लागते, ही घ्या, मंदिरातील प्रसादी, असं म्हणत प्रिया पुढे म्हणते, 22 वर्षापूर्वी आमची ताटातूट झाली, आणि ज्या माणसामुळे ताटातूट झाली त्या माणसाला शिक्षा व्हावी, त्या माणसाला जेल व्हावी, यासाठी मी देवी आईकडे नवस बोलली होती, आणि तोच नवस पूर्ण करण्यासाठी मी मंदिरात गेले होते. परंतु प्रियाच्या या बोलण्यावर कोणाचाच लक्ष नसतो, कारण कोणाच्याही प्रियाच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नसतो, कारण प्रिया जे काही बोलत आहे ते सगळं खोट बोलत आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. फक्त विश्वास असतो तो अश्विनचा. तर आता प्रिया पुढे म्हणते, सायली, अर्जुन, तुम्ही जरा पुढे येता का प्लीज? दोघेही पुढे याल का? मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. मला माहीत आहे तुमच्या कोणाचाच प्रयत्न चालू असतात, पण आता सायली आपल्यासोबत महिपला भेटायला येणार, त्यामुळे काय करावं अर्जुनला काहीच कळत नाही. त्याचवेळी फर्स घेऊन सायली त्याच्या समोर उभी असते. सायली अर्जुनला म्हणते, चला आपण निघूयात का? तर अर्जुन टाळण्याचा प्रयत्न करतो आणि सायलीला म्हणतो, बायको, मी काय म्हणतो, तू काल खूप दमली अशील ना, तू जरा आराम कर, मी येतो ना जाऊन. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही तू नको येऊस, असंच दाखवत देत आहात, म्हणजे मी तुमच्यासोबत आलेली आवडणार नाहीये का? तुम्हाला मी तुमच्या सोबत यायला नको आहे का? आता अर्जुन म्हणतो, नाही, मी असं कुठे म्हणालो, चल आपण जाऊयात, असं म्हणत आता अर्जुन सायलीला घेऊन जातो. तर दुसरीकडे प्रिया आरशासमोर उभी असते आणि विचार करत म्हणते, नाही, आज काही करून जाऊन मला नागराजला भेटावंच लागेल. त्याच्यावर चिडचिड करून उपयोग नाही, मला त्याला घोळात घ्यावंच लागेल, आणि आजच मला भेटावं लागेल. त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि प्रियाला म्हणतो, खरंच तुझ्या मनात काहीतरी विचार चालू आहेत, बोल, तुझ्या मनात काय चालू ते मला सांग, त्यासाठी मी तुला एक पैसा देईन. तर आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे माझ्या मनात काय चालू आहे हे विचारण्यासाठी आणि ते तुला ऐकण्यासाठी लाच द्यायची काहीच गरज नाहीये. अश्विन म्हणतो, मला माहीत आहे. तर प्रिया पुढे म्हणते, अश्विन, काही नाही रे, आई बाबांचा विचार करत होते. तर अश्विन म्हणतो, आता त्यांचा कसला विचार? रविराज काका किंवा प्रतिमा आत्या तुझा तर विचारच करत नाहीयेत, मग तू त्यांचा विचार का करतेस? तर प्रिया म्हणते, तेच तर, मला माझ्या आई बाबांसाठी खूप काही करायचे आहे, परंतु अश्विन मला कळतच नाहीये की आई बाबा माझा एवढा तिरस्कार का करतायत. मी प्रत्येक वेळी ठरवते की त्यांच्यासाठी काहीतरी करावं, परंतु प्रत्येक वेळी ती लोक मला इग्नोरच करतात, आणि मग माझ्या डोळ्यात पाणी येतं. मला त्यांच्याबद्दलची खूप प्रेम आपुलकी वाटत असते, परंतु त्यांना मात्र माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. याच गोष्टीच तर मला वाईट वाटतं. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, या सगळ्यात खरं तर तुझीच चूक झाली, कारण तुझा खोटेपणा जास्त झाला, आणि म्हणूनच ते दोघेही तुझ्याशी अशा पद्धतीने वागतायत. तर अश्विन असं बोलताच प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे मी माझा खोटेपणा कधीच बंद केलाय, मी खोट बोलायचं सोडून दिलं आहे, पण मला माहीत आहे एक ना एक दिवस हे आई बाबांनाही कळेल, आणि त्या दिवशी ते नक्कीच मला एक्सेप्ट करतील. मी एक काम करू का यासाठी? मी आईला साकड घालते, देवीला साकड घालते, की माझं आणि माझ्या आई बाबांचं नातं पहिल्यासारखं अगदी घट्ट होऊ देत. त्यांच्या मनात असणारी माझी कडू, माझ्याबद्दलची कडूता कायमची दूर होऊ देत. मी आता निघते. तर अश्विन विचारतो, कुठे निघालीयस? तर प्रिया म्हणते, मंदिरात. अरे, जर देवीला साकड घालायचं असेल तर तिथे तर जावंच लागेल ना, मी आलेच, असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. आता प्रियाच हे वागणं अश्विनला खरं वाटतं. अश्विन म्हणतो, खरंच तन्वी,
किती बदलली आहे ना, म्हणजे आता खूप छान वागू लागली आहे. आता तिला तिच्या आई बाबांबद्दल आपुलकी प्रेम वाटत आहे. ती सगळ्यांचाच विचार करते, सगळ्यांबद्दलची तिच्या मनातील प्रेमाची भावना आता कुठेतरी जागी झाली आहे. कुठेतरी तिला आपल्या माणसांबद्दलची जाणीव झाली आहे. बिचारी सगळ्यांना आपलंच करण्यासाठी केवढी धडपड करते असं म्हणत आता प्रियाच्या वागण्याच अश्विनला कौतुक वाटत असतं. तर दुसरीकडे सचिन पुन्हा पुन्हा साक्षीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु साक्षीचा फोन मात्र बंद येत असतो. पण सचिन पुन्हा फोन लावतो त्यावेळी मात्र साक्षीच्या फोनची रिंग वाजते आणि त्यावेळी सचिन खुश होतो आणि म्हणू लागतो, बरं झालं सॅमचा फोन चालू तरी झालाय, आता मला तिच्याशी बोलता येईल. परंतु साक्षी काही फोन उचलत नसते. सचिन चिडतो आणि म्हणू लागतो, काय चाललंय हिचं, आणि त्याच वेळी त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. अस्मिता सचिनला आवाज देत म्हणते, सचिन. तर सचिन मागे वळतो आणि म्हणू लागतो, मला तर काहीच कळत नाहीये, कॅनडाचा जॉब सोडला तरी सुद्धा तिथून मला फोन येतायत, जॉईन व्हायला सांगतायत. तर आता अस्मिता सचिनला म्हणते, सचिन तू काय चाललंय हिचं असं म्हणालास याचा अर्थ काय होतो सचिन? तर सचिन म्हणतो, अग ती माझी बॉस मारियाती तर पुन्हा पुन्हा फोन करते आणि खूप त्रास देते. मला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही पुन्हा जॉईट व्हा. तर आता अस्मिता म्हणते, सचिन तू पुन्हा कॅनडाला जाणार आहेस का? तर सचिन म्हणतो, नाही अस्मी, अग ब्युटीफुल, तुला आणि बाळाला सोडून मी कॅनडाला जाईन का? मी तुम्हाला सोडून आता कुठेही जाणार नाही. तर सचिन अस्मिताला म्हणतो, आणि हे काय, तू 2 प्लेट्स घेऊन आलीयस? तर अस्मिता म्हणते, तू रूममध्ये बसून नाश्ता करणार आणि मी सगळ्यांसोबत नाही. सचिन, यापुढे तू जिथे असशील तिथेच मीही, आणि म्हणूनच आपल्या दोघांसाठीचा नाश्ता मी इथेच घेऊन आले आहे. असं म्हणत आता अस्मिता सचिनच्या हातात प्लेट देते. आता सचिन पटापट खायला सुरुवात करतो. तर अस्मिता विचार करत म्हणते, याला खरंच त्याच्या लेडी बॉसचाच फोन आला असेल का? आता सचिन नक्की कोणासोबत बोलत असेल, कोणाबद्दल बोलत असेल यावर अस्मिता विचार करू लागते. अस्मिताला तर सचिनच्या वागण्याबद्दल काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळत प्रिया नागराजला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते. इकडे नागराज राग व्यक्त करत असतो आणि त्याच्या हातात असणार भांड तो आपटत असतो. त्यावेळी प्रिया येते आणि रडण्याचं नाटक करत आवाज देत म्हणते, नागराज काका, नागराज काका, तुम्ही माझ्यावर का चिडलात अहो? माझ्याशी बोला ना अहो. तुम्हाला जन्मठेप झाली हे ऐकून मला आनंद नाही झालाय, तर खूप वाईट वाटलं आहे अहो. इथून घरी जाईपर्यंत मी रडत होते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर नागराज म्हणतो, मगरीचे अश्रू मी तुझ्यावर विश्वास ठेवू? अग तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या लायक तरी आहेस का तू? तर प्रिया म्हणते, नागराज काका अहो, असं का बोलताय अहो? माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला नक्कीच सोडवलं असतं. तुम्हाला शिक्षा व्हावी असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण नागराज काका, मी अजूनही तुमच्या बाजूनेच आहे. तुम्हाला सोडवण यासाठी मी हवे ते प्रयत्न करीन हो. तर आपण वरच्या कोर्टात अपील करू, मी तुम्हाला मदत करेन. तर नागराज प्रियाला म्हणतो, तुला जर मला मदत करायची असती ना तर तू अगोदरच केली असतीस आणि तुझ्या ते हातात होतं, आणि तू जर मदत केली असती ना तर मी इथे खितपत पडलो नसतो. याला तूही जबाबदार आहेस. प्रिया म्हणते, नागराज काका प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर नागराज त्याच्या हातातील भांड जोरातच आपट ठेवतो आणि प्रियावर राग व्यक्त करत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर आता 5 मिनिटासाठी बाहेर आलो ना तर तुझा गळा आवळून खून करेन, आणि हो, तुझा खून करून तुला लपवण्याचीही गरज नाही. ताठ मानेने अभिमानाने सांगेन हो, मी एका नीच बाईला मारला आहे. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन महिप्त शिकरेंना भेटतात. तर महिप्त शिकरे सायली अर्जुनना म्हणतात, तुमचं काम झालं ना, मग आता तुम्ही माझं तोंड पुन्हा का बघायला आलाय? तर अर्जुन म्हणतो, काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत आणि तेच विचारण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत. तर आता महिप्त अर्जुन आणि सायरीला म्हणतो,
कसं असतं ना, आयुष्यात सगळं आपल्याला हो तसंच घडत नाही. कोर्टात मी जी कबुली द्यायला हवी होती आणि तुमची जी काही अपेक्षा होती ती तर पूर्ण झाली आहे. म्हणजे आता माझं काम तर झालंय, पण उठून तुम्ही येऊन मला प्रश्न विचारणार, मी तुम्हाला उत्तर देणार, तर ते मला जमणार नाही. तर सायली चिडते आणि म्हणू लागते, महिप्त, तुला उत्तर द्यावी लागतील 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताशी. तुझाही संबंध आहे त्या कटात, तूही सामील होतास. अरे तू फक्त अपघात करून थांबला नाहीस, तर त्यानंतर तुझा मोर्चा माझ्या आश्रमाकडे वळला. माझ्या सास्यांनाही तू त्रास दिलास. आता कुठे तुला उपलब्धी झाली आणि म्हणून तू सत्य कबूल केलंस, पण आता कुठे तुझ्या मुलीच्या आत्मेला शांती मिळाली असणार. आता हे ऐकून महिप्त शिक्यांना धक्काच बसतो. तर मागून अर्जुन इशायाने सांगतो की याबद्दल सायलीला काही माहीत नाही आणि सांगायचंही नाही. असं म्हणत आता महिप्तला अर्जुनने सक्त ताकीद दिलेली असते. तर अर्जुन म्हणतो, बोल महिप्त, तुला बोलावंच लागेल, कारण या सगळ्यात तुझाच फायदा आहे, हे विसरू नकोस. आता महिप शिकरे अर्जुनकडे पाहतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं. पण या नागराजला म्हणते, तुम्ही मला कितीही नकार दिलात, कितीही माझ्यावर चिडलात, तरी सुद्धा मी तुमची मदत करणार. या जेलमधून फक्त मीच तुम्हाला वाचवू शकते. आणि हो, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवाल. माझं सत्य तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. नागराज म्हणतो, 1 महिन्यात तू मला इथून सोडवून दाखव, नाही तर या जेलमध्येच बसून मला चाव्या फिरवाव्या लागतील आणि तुझं सत्य जगासमोर आणावं लागेल. तर प्रिया म्हणते, 1 महिन्यात कसं शक्य आहे. तर नागराज प्रियावर हसू लागतो. तर दुसरीकडे सायली महिप्तला म्हणते, मला हे सांग की नागराजला नक्की असं कोणतं सत्य माहीत आहे आमच्या कुटुंबाबद्दल, जे सत्य तो आम्हाला सांगत नाहीये, पण तुला माहीत असेल, तुला सांगावंच लागेल. तर महिप्त आता सायलीला म्हणतो, वहिनी अहो, तुम्ही म्हणजे ना, मला कळालं होतं की कमी शिक व्यक्ती तुम्हाला सांगू शकते. नागराज तर अर्जुन म्हणतो, नाही, पण मी तुझी पायधरणे करणार नाही. तर बाहेर येताच सायली अर्जुनला म्हणते, नागराज काही बोलणार नाही, पण महिप्त का घाबरतोय, तो नक्की कोणत्या गोष्टीला घाबरतोय की त्याने एवढी मोठी साक्ष दिली. असं म्हणत आता सायली पुन्हा एकदा अर्जुनला प्रश्न करते. आता अर्जुन आता तरी सायलीला सत्य सांगेल का, आणि सायलीच्या जन्माचं रहस्य शोधण्यामध्ये सायली अर्जुनला यश मिळेल का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.